मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत घनदाट अरण्यात संवर्धन केलेला मुढागड. सर्वप्रथम मी रायगड या संवर्धन करणाऱ्या संस्थेचे खूप खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे किल्ल्याचे खूपसे अवशेष हे आज आपल्याला बघायला मिळाले. आणि त्याचप्रमाणे रानभैरी ह्या टीमचेही आभार, कारण जवळजवळ 15-20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मला हा किल्ला बघायला मिळाला. त्यामुळे त्यांचेही आभार मला मानायलाच पाहिजे. तर चला मित्रांनो, बघूया आपण संवर्धन केलेला मुढागड. घनदाट जंगलात असलेला हा किल्ला मात्र वाटाड्याशिवाय कोणीही जाऊ नका, ही सर्वांस प्रथम नम्र विनंती. आमची प्रवासाची सुरुवातच मस्त झाली. समोर तुम्ही बघतातच आहात की मस्तपैकी ह्या सूर्यफुलाच्या शेताने आमचं मन ओढून घेतलं. आणि मग काय, मग म्हटलं थोडा वेळ विरंगुळा करावा आणि मग शिरलो की सूर्यफुलाच्या शेतीत. बाजूलाच फणसाचे मोठे झाड होते आणि त्याच्यावरती कित्येक फणस लागले होते. बरं, रानभैरी टीमतर्फे मी आज किल्ले मुढागड बघण्यासाठी आलो आहे. त्याबद्दल त्या टीमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, भटकंतीमध्ये जो आनंद मला मिळतो तोच मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. त्यामुळे शॉर्टकट नाही, एवढं तर 100%. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेलाच आहे आणि तो तुम्ही बघावा असं मला वाटतं. पडसाळी गावातून आम्ही निघालो. रस्त्यातच आम्हाला ओढा लागला. आत्ता पाणी कमी आहे. पावसाळ्यात मात्र येथून जाताना थोडासा त्रास होईलच, परंतु ओढ्यातून जाताना सुद्धा खूप मजा येते. मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण चाललो आहे आता मुढागडावरती. पांडुरंग गाईड आहे, त्याचा मी फोन नंबर देणारच आहे तुम्हाला. तर त्याच्यावर आता आपण चाललेलो आहोत. हा किल्ला जो आहे या कोल्हापूरपासून पश्चिमेला 45 किलोमीटर अंतरावरती आहे. पुढची माहिती मी तुम्हाला देतोच. आणि सर्वात महत्त्वाचा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. त्याचं कारण असं आहे, मी एक शेवटी टिप देणार आहे. मी एवढं ट्रेकिंग केलेलं आहे, त्या ट्रेकिंगमधलं काही अंश, काही माहिती मला प्रत्येकाला द्यावीशी वाटते, ती मी शेअर करणार आहे. मित्रांनो, हा जो किल्ला आहे ह्याची बांधणी का करण्यात आली याचं एक प्रमुख कारण सांगतो. खालती राजापूर गाव आहे, तिथे काजिरडा नावाचं गाव आहे. आणि वरती कोल्हापूर, इथे कोणतं गाव आहे आपलं, पडसाळी गाव आहे. तर ह्या घाट रूटवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला आहे. ह्याचा इतिहास तसा परिचित एवढा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा किल्लासुद्धा परिचित नाही आहे. खूप लोकांना हा किल्ला आहे हेही माहिती नाही आहे. आत्ताच्याच काळात बरेचसे अवशेष आता मिळालेले आहेत. दुर्ग संघटनेने चांगलं काम केलेलं आहे. आपण पुढे ते बघणारच आहोत की कोणते कोणते अवशेष आहेत ते. म्हणून परत एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा किल्ला कोणीही केलेला नाही आहे, जास्त केलेला नाही आहे. आणि या किल्ल्यावरती भेट द्यावी अशी मला नम्र विनंती. मित्रांनो, पडसाळी गावातून आल्यानंतर तुम्हाला असे बाण दिसेल मुढागड म्हणून.
ओढा क्रॉस केल्यानंतर ओढा, हां, पहिल्यांदा एक ओढा लागेल. ओढा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लागेल, मग जशाची पाटी लिहिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जायचं आहे. पण शक्यतो गाईडच घ्या, इथे चुकण्याचे चान्सेस खूप आहेत. रिबन्स पण आहेत मार्किंग. मार्किंगसाठी रिबन्स पण लावलेले आहेत, त्या पण तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण रिझर्व फॉरेस्टमधून चाललेलो आहे. इथे विविध प्रकारचे प्राणी आहेत, अस्वलं आहेत, अजून विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यामुळे येथे नेहमी जाताना समूह करूनच जा, ग्रुपनी जा. एकटे दुटके कधी येऊ नका. इथे चुकायला चान्सेससुद्धा पुष्कळ आहेत. तर तुम्ही कधी मुडागडवरती याल तर अतिशय सावधानतेने या. मित्रांनो, ऐन उन्हाळ्यात सुद्धा घनदाट जंगल असल्यामुळे मुडागड प्रवासाला खूप मजा येते. म्हणजे भटकंती करायला खूप मजा येते, कारण जास्तीत जास्त तुम्ही सावलीतच असता. मस्तपैकी जंगलातून गार वारा येत असतो, खूप मजा येते. काही ठिकाणी असा मोकळा प्रदेशसुद्धा लागतो. एक चढ गेल्यावरती उजव्या बाजूला पाण्याचा झरा लागतो. आता हा एक झरा आहे. वरती गेल्यावर उजव्या हाताला तुम्ही लक्ष ठेवा. हा झरा गेल्यानंतर किल्ल्यापर्यंत कोणतंही पाणी नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला किल्ल्यावर जायचं असेल तर पाणी बरोबर हे ठेवायलाच पाहिजे, नाही तर तुमचे हाल होतील. अजून एक, रस्त्यातून जाताना जरा सावधगिरी बाळगायला पाहिजे, कारण झाडं खूप वाढल्यामुळे त्यातून मार्ग काढणंसुद्धा तसं कठीणच जातं. हा कुत्रा, आता कुत्रा नाही, आम्ही श्वान म्हणायचं त्याला आपण, तो शेवटपर्यंत आमच्याबरोबर होता. समोरसोबत तुम्ही बघताय तो कसा आमच्याबरोबर आलाय. तो मित्रांनो, परत एक मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. वाटाड्याबरोबर न्याच, घनदाट अरण्य आहे. उन्हाळ्यात सुद्धा मार्ग कळत नाही. मित्रांनो, मुडागड करायचं असेल तर उन्हाळ्यातच या. जंगल आहे त्यामुळे थकवा काही जाणवत नाही. अतिशय छान असा प्रवास आहे. सावली आहे, दुपार असली तरी तुम्हाला त्रास होत नाही. नाही होत, अजिबात त्रास नाही होत. एकदम व्यवस्थित आहे. सावली सुंदर, पाणी थंडगार आणलं आहे फ्रीजमध्ये बाटल्या टाकून, म्हणून काहीच त्रास होत नाही आहे. आणि इतकी मजा येते ना. आणि हे सुनील भाऊ, वा, ते म्हणजे सॉलिड रे. म्हणजे ते इतकं सहाय्य करतायत ना. एक रत्न आहे किल्ल्यांवर सापडलेलं. हो, उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये इतकी छान दाट घनी सावली, एकदम मस्त. खाली बसायची वाटेत थोडासा आरामही केला, थोडासा विरंगुळा, थोड्याशा गप्पा गोष्टी. कसं वाटतं सगळ्यांना? उन्हाळ्यात सुद्धा मजा येते की नाही ट्रेकला की नाही? ऊन वाटतच नाही अजिबात. अरे ऊन आहे कुठे? ट्रेकला कुठे ऊनच नाही. नाही आता रोज येऊ का?
सर यू ऑल्सो कम. अरे या की तुम्ही पण त्यांच्याकडे द्या कॅमेरा. हेमंत सर कम प्लीज. नाही नाही शुअर शुअर. ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. तुमचं ब्लॉगचं नाव सांगा ना आम्हाला. लाईक तेवढं वाढणार. पांडुरंग भाऊ या लगेच. त्यांना वाटते लाईक तेवढे जाणार आहे. सगळी वानर सेना बसलेली झाडावर. एकदाच्या गडावरती सगळी मंडळी आली आणि गड पावन झाला. सगळी मंडळी आली आहेत. आता आपण शिव मंदिराकडे जाणार आहोत. सेल्फी स्टिक कडे द्या. 1.5 तासाच्या जंगल तोडीनंतर आता आपण पोचतोय मंदिराकडे. आपण जाणार आहोत. पाठी लिहिलेली आहे पण आधी गड बघून येऊ. माझ्या पाठीमागे गड आहे तो बघू आणि मग नंतर आपण शिवमंदिराकडे जाऊ. शिवमंदिर सुद्धा गडावरतीच आहे. मित्रांनो, भटकंती करायला आलात तर असले जे आनंद आहेत जे तुम्ही बघताय आता समोर ते घ्यायलाच पाहिजे. शंकराच्या मंदिराच्या पुढे सुद्धा किल्ला खूप आहे. अजून अवशेष येत नाहीत. ह्याचाच अर्थ जंगलामध्ये खूप अवशेष हरवलेले आहेत. या किल्ल्याचे जे शोधणे गरजेचं आहे. म्हणजे किल्ल्याचा एखादा भागच आता आपण बघणार आहोत असं मला वाटतं. कारण कोणत्याही किल्ल्यामध्येच शिवलिंग असते, शिवमंदिर असते, किल्ल्याच्या बाहेर नसते. आता जवळजवळ 10-15 मिनटं चालल्यानंतरसुद्धा तटबंदी किंवा कुठले अवशेष दिसत नाही आहेत. याचाच अर्थ असा की आता आपल्याला आजूबाजूला असलेले अवशेष कुठले आहेत हे शोधायला हवेत. शेवटी एका खड्या चढाईवरती आलो. हा बालेकिल्ला असेल असं वाटतं. मित्रांनो, बालेकिल्ल्यात जातानाच डाव्या बाजूला पाण्याचं टाकं आपल्याला लागतं. संवर्धन करणाऱ्यांनी खूप छान काम केलं आहे, परंतु मला वाटत नाही इथे पाणी साचत असेल. त्यामुळे गडावर पाणी हे कुठेच नाही. पिण्याच्या टाक्यावरून आपल्याला सरळ जायचं आहे. गेल्यानंतर एक झाड लागेल. आपल्याला झाडावरून वरती चढायचं आहे. मित्रांनो, आता समोर बघताय हा पायरी मार्ग आहे. इथे जो संवर्धन व्हायला हवं आहे. पायरी मार्गाने तुम्ही जेव्हा पुढे पुढे जाता तेव्हा हा गडाचा दरवाजा आहे. हा पाणी मार्ग जाण्यासाठी असलेला मार्गसुद्धा तुम्ही समोर बघत असाल. हा समोर बघताय पाणी जाण्यासाठी मार्ग आहे आणि इथे दरवाजा होता. आणि तसं करून आपण आता तटबंदीवरती आलेलो आहोत. मित्रांनो, कधीही याल तर प्रमोदचं नाव, आपलं पांडुरंगचं नाव लक्षात ठेवा. आणि पांडुरंगाचा मी धन्यवाद मानतो, आभार प्रकट करतो. त्याने आम्हाला एवढं व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे धन्यवाद. झेंड्यावर परत तुम्ही आलात पुढे हे बुरुज लागतात. बुरुज आता ओपन केलेले रायगड बा परिवाराने, बरोबर ना रे? बा रायगड. मित्रांनो, एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय मला की बा रायगड परिवार
ही संस्था तिथे काम करते आहे. मित्रांनो, वरती यायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात अगदी आरामात आलं तर. परंतु एवढं असूनही, पाणी नसतानाही ही संस्था कार्य करते. त्यांच्या कार्याला सलाम. मला एकच सांगावंसं वाटतं की त्यांनासुद्धा तुम्ही मदत करा आणि जेणेकरून हे काम लवकरात लवकर होईल. कारण हा जंगलातला किल्ला आहे आणि खूप घनदाट अरण्यातला. ते बघा ना, हा बघा असा बुरुज एवढा त्या परिवाराने काढला आहे. ही भिंत आणि हा जो आता तुम्ही बघताय हा दुसरा बुरुज. हा सगळा बुरुज आहे. हे सगळं काम हे बाय रायगड परिवार ह्याचं आहे. हे पण वरचं काम आहे तेही करायला लागणार आहे. हे बघा, ही सगळी तटबंदी आहे. ही सगळी तटबंदी आहे. परत एकदा बाय रायगड परिवार यांना मी खूप धन्यवाद देतो. आता मित्रांनो, आपण चाललो आहे बाले किल्ल्यातील दुसऱ्या बुरुजाकडे. समोर बारायगड ह्या टीमने सगळी माहिती लिहिलेली आहे किल्ल्याची. आणि तसंच तुम्ही पुढे गेलात तर हा जो बुरुज तुम्हाला दिसतोय तो आता आपण बघायला चाललो आहे. चला माझ्याबरोबर तो बुरुज बघून घेऊया आपण. ह्या बुरुजाचे कामसुद्धा खूपच सुंदर झालं आहे. जी लोक संवर्धन करतात त्यांनाच कळत असेल की संवर्धन करताना एवढा बुरुजसुद्धा तुमच्यासमोर आणणं त्या ढिगाऱ्यातून म्हणजे त्याला परिश्रम किती लागतात. अतिशय सुंदर असं काम केलं आहे बाय रायगड टीमने. अतिशय सुंदर असा गड मी क्वचितच जायला मिळतो. वेळ काढावा, नाहीतर तुम्ही काहीतरी महत्त्वाचं आयुष्यात गमावत आहे. तिकडं बसून हे व्हिडिओ बघून काही उपयोग नाही. निघा बाहेर, बाहेर निघा आणि बघा काय आहे जग. बस. हर 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 महादेव. पूर्वी मित्रांनो किल्ल्याच्या तट्ट्याच्या बोचक्यात धान्य बांधलं जायचं. त्याला मुढा किंवा मुढा म्हणायचे. म्हणून या किल्ल्याचं नाव मुढागड असे आहे. याला एकूण 5 बुरुज आहेत. तटबंदी आहे. एक पाण्याचं टाकं आहे, ते तुम्ही बघितलंत मगाशी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंकराचं देऊळ खाली आहे. कुठल्याही किल्ल्याच्या बाहेर शंकराचं देऊळ नसतं. म्हणजे थोडक्यातच काय, हा बाले किल्ला आहे आणि याचे खूपसे अवशेष जे आहेत हे आपल्याला शोधायचे. आणि त्याकरता तुम्ही बाय रायगड परिवार ह्याला मदत करा. हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वतीपते. हर हर महादेव हर हर महादेव. 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 हर हर. महादेव. मित्रांनो, तसा ह्या किल्ल्याचा इतिहास आहे तो अज्ञानच आहे. असं म्हटलं जातं की पेशवे दत्तारात 1748च्या कालखंडात ह्याचा पत्रव्यवहार झालेला आहे की तुळाजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता
आणि सावंत आणि करवीरकर हे जे होते ते पेशव्यांना मदत करत म्हणून तुळाजी आंग्रे यांनी आक्रमण करून हा किल्ला जिंकला होता अशी इथे किल्ला मुडागड माहिती इथे लिहिलेली आहे. आणि पुढे नंतर इंग्रजांनी आणि पेशवे यांनी मिळून आंग्रे यांचा पराभव केला अशी माहिती इथे मुडागड ह्या फलकावरती लिहिलेली आहे. प्रत्येक ट्रेकच्या वेळी इमानी असणारा एकमेव प्राणी. सगळे जायच्या मार्गावर निघालेले आहेत. आता आपण शंकराच्या देवळाकडे निघालेलो आहोत. तर चला शंकराच्या देवळाकडे. चला आपण दुसऱ्या बाजूने आता येतोय. थोडी घसरडी वाट आहे, पकडून जायचं आहे. घसरडा मार्ग आहे, आपल्याला कारवीला धरून धरून जावं लागतंय. मित्रांनो, हे मुडागडचं घनदाट अरण्य ब्युटिफुल प्लेस आणि ब्युटिफुल अतिशय सुंदर आणि हा कोकणाचा दिसणारा भाग अतिशय सुंदर असा भाग. इट इज सनी बट वी डोंट फील द हीट. येऊ का? मुडागड अगं काय झालं यांनी तरी पण नाही जात आहे घर म्हणजे हे एक तटबंदीचे अवशेष आहे. नीट तुम्ही बघाल तर हे सगळे तटबंदीचे अवशेष आहेत. याचाच अर्थ तो बालेकिल्ला असावा. हा किल्ला खूप मोठा आहे, याचे अवशेष शोधण्याची गरज आहे. परत एकदा बारायगड या टीमला मदत करा जेणेकरून हे अवशेष बाहेर येतील. शंकराच्या देवळात चाललो आपण. आपण दर्शन घेणार आहोत शंकराचं. हा एक अवशेष आहे. आहे जागा हे चला तिकडे. ही त्या काळची समई, दगडी समई आणि हे शिवलिंग आणि डायरेक्ट असलेले अतिशय उंच असं सगळी भिंत आहे. मोठं देऊळ आहे. हो आलो. फोटो आला का झालं चालू बघा. होतच राहा. त्यात पण आहे ना. बघा चालूच आहे. ते बंद करू. शेवटपर्यंत येतं ते? परत जाईपर्यंत टाका पण. हरिहरगडला सुद्धा हो. आता बाद झालं. भाजी कसं देऊ सर? ते हेच तिकडे प्लेट पास करायला पाहिजे. मॅडम जर पास करा सगळीकडे, तिकडची भाजी करायला. अतिशय सुंदर झाला हा ट्रेक रानबहिऱ्या नावाची. पण मला कळत नाही रानबहिर म्हणजे नेमकं काय, तर सांगू शकाल का काय? नमस्ते, मी हेमंत लंगडे. मी आणि माझे मित्र धनंजय अवसरे आम्ही या रानबहिरी ट्रेकर्सच्या माध्यमातून
सह्याद्रीतले खास करून ऑफबीट अशा प्रकारचे ट्रेक्सचं नियोजन करत असतो. तर सरांनी विचारलं रानभैरी या शब्दाचा अर्थ काय. रानभैरी हे नाव ठेवण्यामागे आमची अशी संकल्पना होती की भैरी म्हणजे आपण बघतो की भैरी म्हणजे भैरव, भैरव म्हणजे महादेव. महादेवाची जी स्थानं आहेत सह्याद्रीमध्ये ही बरीचशी अशी आपल्याला उंचावर बघायला मिळतात. तर या रानभैरी किंवा भैरवाचं रूप आम्हाला या शिखरांमध्ये, कड्यांमध्ये, कपड्यांमध्ये किंवा बऱ्याच वेळा काही ठिकाणी मूर्त अमूर्त अशा स्वरूपात पण हे भैरवाचं स्वरूप आम्हाला रानामध्ये बघायला मिळत असतं. मूर्त म्हणजे आपण प्रत्यक्ष काय बघतो डोळ्यांनी, एखादा वॉटरफॉल असेल, एखादा कडा असेल, एखादं सुंदर झाड असेल. आणि अमूर्त म्हणजे बरेचसे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवायला येत असतात. मध्येच एखादा पाऊस येतो, एखादा रेनबो येतं किंवा एखाद्या पक्षाचं सुंदर शिव्या ऐकायला मिळते. या गोष्टी सगळ्या भैरवाची एक वेगळी रूपं आम्हाला त्याच्यात दिसत असतात. आणि अशा भैरवाच्या शोधात फिरणारे भैरी म्हणजे आम्ही रानभैरी. वा वा वा, धन्यवाद. छान 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 छान. मित्रांनो, हे झाडे किती सुंदर आणि मोठे आहे बघा. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांना शेअरही करा. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, एकच सांगावंसं वाटतं की भटकंती करा. भटकंती करताना निसर्ग जो आहे त्याला हानी पोचू नका, तिथे घाण करू नका, तेथील सजीवांना त्रास देऊ नका. धन्यवाद.